साक्षात नंदीचा अवताराची बघा किंग बकासूर. लोकांची आता इकडं बघू शकता गर्दी वाढतच चालली. आपल्या वाक्या व्हायचं घर ह्याच्यावरती काही लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या विरोधात सगळे त्याचे फॅन आहेत मंडळी इकडं आलेत बघा. कसं आहे पूर्ण करण्यासाठी महिलांना जीवाचं रान करतो, तसं आपल्या बकासूरला साथ देण्यासाठी सर्व बकासूर प्रेमींनी आज मिटिंगला हजर राहावे, सहकार्य करावे बकासूरसाठी सगळ्यांना, आणि लवकरात लवकर बागबाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायद्यानुसार तर बकासूर सगळ्या बाजूनी भक्कम आहे, पण कायद्यात भक्कम असल्यामुळे बिल्डर त्याला बाकीच्या बाजूने त्रास देतोय हे आपल्याला बघवत नाहीये. पहिली गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या, कायद्यानुसार बकासूर भक्कम असल्यामुळे बकासूरला स्टे मिळाला आहे कोर्टात केस चालू असल्यामुळे, आणि हे बिल्डरला माहिती आहे की हा कायद्यानं भक्कम आहे म्हणून तो यांना मुद्दामून त्रास देतोय. तर या त्रासापासून बकासूरला वाचवायला, त्याचा गोठा वाचवायला हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो, लवकरात लवकर सगळ्यांनी मदत करावी आणि इथं गोट्यावर हजर राहावे. तुमचं प्रोफेशन काय? माझं प्रोफेशन मी अगोदर बॉश कंपनीमध्ये मॅनेजर होतो. आता मी एक 10 वर्षापूर्वी कंपनी सोडून मी स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. माझ्या मिसेसचा आहे बिझनेस, त्याच्यात मिसेसला मी सहकार्य करतो. आणि मला या आपल्या पट्ट्यामुळंच बकासूरमुळंच आवड निर्माण झाली, आणि त्याची प्रत्येक शर्यत आणि इथं जवळच राहत असल्यामुळे 15 दिवस महिन्याला जसे आठवणी तशी दर्शन घेत असतो. आणि यासाठी सांगतो तुम्हाला सगळ्या बकासूर प्रेमींना, तो हरल्यानंतर जेवढं आपल्याला वाईट वाटतं त्याच्या कितीतरी पटीने आज वाईट वाटते की नको त्या पद्धतीने लोक काल ताबा घ्यायचा प्रयत्न करत होते, ते पुढे घडू नये आणि हे कायमच थांबवावं. यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हात जोडून विनंती करतो, सर्वांनी इथं हजर राहावे आणि बकासूरला मदत करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग कंपनी माझी मेडी फॅब्रिकेशनची, तिची मी डायरेक्टर आहे. आणि बकासूरची शर्यत मी बघायची नेहमी, त्यामुळं बकासूर मला ह्या क्षेत्राची काही ओळख नव्हती. रीळ पाहायचे मी आपल्या रिकाम्या वेळेत, त्यावेळेस बकासूरचं रीळ पाहिल्या, आणि मला जे वेड लागलं बकासूरचं ते मी बकासूरला मग बघायला इथं आले, आणि त्याच्यानंतर मी कायमच येत राहिले. आज इथं येण्याचं खास कारण बकासूरचं काय आहे, बकासूरच्या घरच्यांनी काल सांगितलं की त्यांच्या ह्याच्यावरती गोठ्यावरती ताबा घेतो. हां, तर त्यांचे पेपर्स वगैरे मी पाहिले, तर पेपर्स तर त्यांचे सगळे स्टे वगैरे आहे त्यांच्याकडे, आणि नियमाप्रमाणे ते बऱ्याच वर्षापासून इथं राहत आहेत, आणि त्यांच्या नावावर आहेत जागा म्हटल्यावरती कोणीच काही करू शकणार नाही आहे. ते काय आहे माहिती आहे का, बिल्डर त्यांना इतकं थांबवण्यासाठी वगैरे अशा गोष्टी करत असेल मॅनेज करून वगैरे, पण असं शक्य नाही. त्याचं पूर्ण बकासूरसाठी आम्ही सगळेजण इथं आहोत. धन्यवाद.